नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये सरसे स्वागत आहे। मित्रांनो, ब्लॉग अतिशय भन्नाट होणार आहे आणि अतिशय जबरदस्त होणार आहे। मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात मोठं हिंद केसरी मैदान 17 तारखेला वडकीत होणार आहे। मित्रांनो, ह्या वडकीच्या मैदानासाठी सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात। कोण होणार एक नंबरचा मानकरी, कोणाच्या नावावर होणार पुन्हा एकदा हिंद केसरीचा मानकरी। मित्रांनो, कुठली जोडी असणार ही कुणाला अजूनपर्यंत माहित नाही। मित्रांनो, त्याच्या आधी टॉपचे पहिरे कोणते कोणते झालेत आणि कोणते कोणते नाही झालेत अजूनपर्यंत कोणालाच काही माहिती नाही। कसं पहिरे होतील अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही। कुठला बैल कोणावर पळणार आहे हे बी कोणाला माहिती नाही। पण मित्रांनो, चला आपण काही गोष्टी आपल्या जेवढ्यात कळल्यात तोपर्यंत आपण सांगूया। मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका पुशेगावचा हिंद केसरी गर्णिकरांचा राजा। मित्रांनो, गर्णिकरच्या राजाला अजूनपर्यंत म्हणजे पहिर बैल भेटला आहे, पण त्या ताकदीचा बैल अजूनपर्यंत गर्णिकरच्या राजाला भेटला नाही। त्यामुळे मित्रांनो, अजून उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस 2 दिवसात मित्रांनो अतिशय जबरदस्त गर्णिकरच्या राजाच्या बैलावर बैल पळू शकतो। मित्रांनो, 2 नंबरचा मित्रांनो 22-11 पिस्टन। 22-11 पिस्टन कोणावर पळल नक्कीच कोणाला माहिती नाही। तर मित्रांनो, आपण 2 सांगू असतो, कॉकटेल आणि 301 हरण्या, ह्या दोन्हीतला एक बैल आपल्या 22-11 पिस्टनवर पळू शकतो। मित्रांनो, तसाच 3 नंबरचं लखन कोणावर पळणार, लखनची तब्येत कशी आहे हे अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही। तर मित्रांनो, लखन जर पळाला तर कोणावर पळू शकतो? लखन पळू शकतो मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मथुरवर। मित्रांनो, मथुर आणि लखनची गाडी अतिशय जबरदस्त सुंदर पळू शकते। मित्रांनो, ही बी वडकी मैदान हिंद केसरीचा 1 नंबरची मान करू शकतात। मित्रांनो, पुन्हा जाणून घेऊया सर्वांचा लाडका सर्जा। मित्रांनो, खरोखर ह्या सर्जानं काही दिवसापूर्वी अख्खं महाराष्ट्र गाजवलं। मित्रांनो, सर्जा कोणावर पळणार अजून कोणालाही माहिती नाही। तर जाणून घेऊया आपण ह्या व्हिडिओ मात्र। मित्रांनो, सर्जा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यावर पळू शकतो। मित्रांनो, ही जोडी नामांकित ठरली आहे मित्रांनो काही मैदानात। मित्रांनो, ह्या जोडीनं अद्दल महाराष्ट्र घडवले आणि ह्या जोडीनं पुन्हा एकदा करून दाखवल। मित्रांनो, पुन्हा येतो सर्वांना लाडका आपला रुस्तम हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी महिब्या। आता मित्रांनो काही दिवसापूर्वी गॅप घेतला होता। आता महिब्यानं पुन्हा एकदा अजून स्पीड पकडून काही मैदानात सगळ्यांना चक्क चेअर केलंय। मित्रांनो, महिब्या कोणावर पळू शकतो? पुन्हा एकदा महिब्या आणि बाकासूरची गाडी पळू शकते का? 100% मित्रांनो पळू शकते। का तर महिब्याला तेवढं स्पीड आणि बाकासूरच तेवढी ही जुळी मित्रांनो गाडी कोण मारू शकतं? बबलू चाचा गाडी मागू शकते। मित्रांनो, पुन्हा येणार सर्वांचा टॉपचा बैल म्हणलं तर नवम हिंद केसरी बकासूर चर्चा सगळ्यांच्या नावात आले। हा बकासूर कोणावर पळणार आहे ही अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही। तो कोण बी कुठली अफवा उठवते ह्याच्यावर पळणार। पण मित्रांनो, आपल्याला सुद्धा माहित नाही कोण बकासूर कोणासोबत पळणार आहे। मित्रांनो, बकासूर आपला घोडचा सर्जावर पळू शकतो आणि ह्या जोडीनं आता काही मैदानं गाजवले आहेत आणि ही जोडीला भरपूर स्पीड लागते। मित्रांनो, पुन्हा म्हणलं तर अजून एक बैल पळू शकतो आपला सर्जा, अंकुतारंगित निंबाळकरांचा सर्जा। हा बकासूर आता बकासूर आणि सर्जाची गाडी अतिशय तोफानी गाडी पळू शकते। मित्रांनो, खरोखर ह्या जोडीला खूप भरपूर स्पीड लागला आहे। मित्रांनो, आला कॉकटेल। मित्रांनो, कॉकटेल हा वर्ष सुंदर, हा कॉकटेल कुणावर पळू शकतो? मित्रांनो, पुन्हा एकदा गर्णिकरचा राजा आणि कॉकटेलची गाडी कशी पळल? मित्रांनो, खरोखर ही गाडी अतिशय सुंदर पळल। 22-11 पिस्टन ही बी गाडी चांगली पळल। मित्रांनो, कसं होणार नियोजन ही प्रत्येक बैल मालकांना नियोजनात चालू आहे। मित्रांनो, 2 दिवस झाले मित्रांनो अतिशय तांबाला चालू आहे। बैल मालकांची कोण कसा पेहरा करणार आपल्याला 17 तारखेला सकाळी 8 वाजता कळेल कोण कोणावर पळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्याला कमेंट सांगा। नमस्कार।